श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना. चला तर अधिक मास चालू आहे, त्याच्यासाठी अनारशाचा खूप मान आहे अधिक मासात. तर त्याच्यासाठी आपण अनारसे बनवूया. चला तर मी कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि ते थोडेसे वाळून द्यायचे, जास्त वाळून नाही द्यायचे. आणि त्याचं मस्त बारीक मिक्सर वाटं काढून पीठ करून घ्यायचं आहे. मस्त असे आंबटवल्ले का असेच काढायचे आणि मस्त चाळून घ्यायचे. आणि अर्धा ग्लास मी इथे साखर टाकलेली आहे. आता 1 ग्लास जरी तांदूळ असले तर अर्धा ग्लास साखर टाकायची आणि सगळं पीठ आपल्याला सोजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. आणि आता तांदूळ वलसर असल्यामुळे तर बघू शकता याच्या साखर एका पूर्ण एकजीव करून घ्यायचा याचा. आता याच्यात मी सध्या कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आणि असे मस्त याचे लाडू बांधून ठेवायचे. तर आता हे लाडू तुम्ही 4 दिवसांनी, 5 दिवसांनी किंवा 2 दिवसांनी किंवा उद्या असं तुम्ही हे बनवू शकता, कारण हे जेवढं पीठ मुरते का तेवढं छान होतं. आता एका लाडूचे मी लगेच तुरंत अनारसे बनवून दाखवते तुम्हाला मी किती छान येतात बघा. तर इथे मी दूध नाही, केळी नाही, काहीच नाही वापरलेलं. डायरेक्ट मी 2 ते 3 चमचे इथे पाणी वापरलेलं, ते बी अर्धा चमचा करून वापरलेलं, जास्त नाही वापरलेलं, कारण याच्यात काही जास्त पाणी सबदत नाही साखर असल्यामुळे. आणि मी काही इथं तुपात त्याच्यात तळीत नाही, डायरेक्ट आपल्या जमिनी तेलातच तळते. कारण आता तुपामध्ये तळायला काही इतकं तूप आपल्याकडे नाही आहे आणि आता ते शक्य बी नाही आहे इतकं मोठे अनारसे तळायचे तुपामध्ये. आता गावरान तुपामध्ये आता ते काय स्वस्त नाही आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट तेलातच तळते. तर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याला कसे एकच अंग तळून द्यायचं आहे ना, म्हणजे त्याच्यामुळे थोडंच 1-2 मिनटं नाही लागत त्याला तळायला. आणि वरतून मस्त तेल लोटायचं आहे. आता त्याला काय होतं, मस्त जाळी पडूस तर त्याला तळून द्यायचं, एकच अंग तळायचं, दुसरं तळायचं अजिबात नाही. अजिबात अनारसे मोडणार नाही, तोडणार नाही, काही नाही. तुम्हाला जरी जाळीदार अनारसे बनायचे असले तर बघू शकता. हे बघा किती जाळी छान पडलेली आहे अनारशाला आणि कलर पण किती छान आहे बघा. हे बघा किती सुंदर आलेलं आहे आणि खायला बी एक नंबर हे अनारसे लागते. जसे तुम्ही 8 दिवससुद्धा ह्या अनारशाला काही एक होत नाही आहे. तुम्ही एकदा करून बघा, किती मस्त अनारसे होतात बघा. याला आपण कुठलंही काही एक वापरलेलं नाही, एकदम साध्या पद्धतीचे अनारसे आहेत. काही याला घाबरायचं नाही, काही तुपात काही एक तळायचं नाही, साध्या पद्धतीत करायचे. तर बघू शकता किती छान होते. हे बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते, कारण मला पोळते बरं का, तरी पण मी तोडते. बघा किती छान झाले. तर